बातमीपत्राला सुरुवात करूया नागपुरातील एका मोठ्या बातमीनं। नागपूरच्या मानकापूर चौकात रविवारी मध्यरात्री एका बेदरकार कंटेनरनं सिग्नलवर उभ्या जवळपास डझनहून अधिक वाहनांना चिरडलं। या अपघातात जवळपास 18हून अधिक जण जखमी झाले आहेत। अपघातग्रस्त वाहनांमध्ये रुग्णवाहिका, कार आणि दुचाक्यांचा समावेश आहे। अपघातानंतर मार्गावरची वाहतूक बराच वेळ खोळंबली होती। दरम्यान पोलिसांनी काही वेळातच मद्यधुंद चालकाला अटक केली। नागपूरच्या मानकापूर चौकात रविवारी रात्री 11च्या सुमारास हा अपघात घडला। एका अनियंत्रित कंटेनरनं सिग्नलवर उभ्या असलेल्या जवळपास 12हून अधिक वाहनांना चिरडत नेलं। यामुळे अनेक कार एकमेकांवर चढल्या। अपघातग्रस्त वाहनांमध्ये दुचाकी, कार आणि एका रुग्णवाहिकेचाही समावेश आहे। तर या कार आणि रुग्णवाहिकेचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे। तर अपघातात जवळपास 18हून अधिक जण जखमी झाले आहेत। दरम्यान या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। लागलीच मार्गावरून जाणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले। दरम्यान ही सर्व वाहनं एकमेकांवर अतिशय विचित्र पद्धतीने चढली होती। यामुळे अनेक कारचे दारही लॉक झालेले होते। मात्र लोकांनी मोठ्या प्रयत्नांनी या सर्व जखमींना कारच्या बाहेर काढलं आणि जवळच्याच 2 रुग्णालयांमध्ये दाखल केलं। या अपघातात काहींना गंभीर दुखापत झाली आहे। अनेक जणांचे हात आणि पाय फ्रॅक्चर झालेले आहेत। तर अपघातानंतर संपूर्ण मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता। रस्त्याच्या दोनही बाजूंना बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। दरम्यान मानकापूर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली। मानकापूर पोलीस देखील लागलीच घटनास्थळी दाखल झाले आणि ते देखील हा सर्व प्रकार पाहून आश्चर्यचकित झालेले होते। मात्र तरीही त्यांनी स्थितीवर लागलीच नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला। तर काही वेळातच ट्रक चालकाला अटक करण्यात आली। तर रात्री उशिरा पोलीस आयुक्त देखील घटनास्थळी पोहोचले होते।